मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटना सातत्यानं घडतायत। गेटवे ऑफ इंडिया परिसरात असलेल्या ताज हॉटेलच्या शेजारी देखील झाड पडल्याची घटना घडली आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एका कारचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी याबाबतचा आढावा घेतलाय। झाडं आहेत, त्याचं वय झालं असण्याची शक्यता आहे। मुळे त्यांच्या आहेत त्या खालून लूज झालेल्या असतील। त्याचं कारण आपण शोधू, ते का पडतायत। कारण इथे वादळी नसताना की फार तुफान नव्हतं, वादळ नव्हतं, तरी आता हे झाड पडलेलं आपल्या समोर आणि म्हणून त्याची कारणे शोधली जातील। पण निश्चित आपण काही सगळी झाडं काही आपल्याला काढता येणार नाही। आपल्याला पर्यावरणाचाही असं राज करून चालणं करणार नाही, ते बघावं लागणार आहे। पण हे झाड पडलेलं आहे, वस्तुस्थिती आहे। ते का पडतायत, कशामुळे पडतायत याच्यावर सुद्धा निश्चित संशोधन केलं जाईल। पण जी मोठी झाडं आहेत त्याचा विस्तार आम्ही कमी करू की जेणेकरून ती लवकर त्यामुळे पडणार नाहीत, कोणाला जास्त नुकसान होणार नाही, जीवितहानी होणार नाही, याची काळजी बीएमसी सगळे प्रशासनाच्या तर्फे सगळे घेत आहेत। दरम्यान याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। उद्या मुंबईला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि काल रात्रीपासून जर आपण पाहिलं तर मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडताना पाहायला मिळतोय आणि यातच अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटना देखील सातत्याने वाढताना पाहायला मिळतात। आता मी गेटवे ऑफ इंडिया या बाजूलाच असलेल्या ताज हॉटेलच्या परिसरात देखील आलेलो आहे आणि तिथे आपण पाहतोय की एक झाड जे आहे ते उन्मळून पडलेलं आहे आणि याची पाहणी करायला आता जर पाहिलं तर आपण गिरीश महाजन मंत्री हे देखील आलेले आहेत। थोड्या वेळापूर्वीच ते मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात देखील गेले होते आणि तिथे देखील त्यांनी या सगळ्या मुंबईतल्या पावसाचा अपडेट घेतले। मुंबईत कुठे पावसाबाबतच्या घटना घडतायत, काय सध्या परिस्थिती, ह्या सगळ्याची परिस्थिती जी आहे ती त्यांनी जाणून घेतलेली आहे। आता महानगरपालिकेचे कर्मचारी असतील हे सर्व हे झाड बाजूला करण्याचं काम करतायत। झाड पडल्यानंतर हा सगळा रस्ता जो आहे तो देखील बंद करण्यात आलेला आहे आणि झाडाच्या फांद्या, मूळ झाड हे सगळं वेगळं करून रस्ता मोकळा करण्याचं काम जे आहे ते महानगरपालिकेचे कर्मचारी करताना पाहायला मिळतात। आणि लोकशाही मराठीच्या माध्यमातून आम्ही देखील आवाहन करतोय लोकशाही मराठीच्या सर्व प्रेक्षकांना, मुंबईकरांनी जे आहे ते आपल्या घरात सुरक्षित राहावं, अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच त्यांनी घराच्या बाहेर निघावं, ही कळकळीची विनंती सर्व लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।